ठीक आहे? ही चुड्याची थळी तुझ्याकडे कशी काय? चल परत कर, परत कर. रुद्र, लाईट गेले होते ना, अंधारात फुटू नये म्हणून घेतली असेल त्यांनी, बरोबर ना? ठीक आहे, आणि इकडे. काय बोलायला असं तुम्ही? वय कारभारने आपल्याला स्वीटीचं लगीन शुभू संगट लावून द्यावंच लागल, आणि ते बी परवा, ज्या दिवशी श्रावणीचं लगीन आहे त्या दिवशी. हो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? त्या नागिनीचं लगीन आपल्या शुभूशी करायचं म्हणताय तुम्ही? दुसरा उपाय आहे का कारभारने आपल्याकडे? नाहीतर ती इंद्रनीलचं लगीन आपल्या सानिका संगट लावणार नाही म्हणाली. त्यात तिचं ऑपरेशन बी होत नाही म्हणतेस, मग काय करायचं सांग ना. अहो आपला शुभू तयार होणार नाही. एक काम करूया का आपण समजा खरं खरं ते शुभूला सांगून टाकूया. हा, म्हणजे शुभूला सांगायचं का इंद्रनीलचं बाळ आपल्या सानिकाच्या पोटात आहे, तो इंद्रनीलला जिवंत ठेवल का? हे समज ना, ती स्वीटी मुद्दामून करायली आहे, तर आपला बी नाही इलाज झालाय. व आपलं शुभूचं लगीन आता त्या नागिनीशी करावंच लागल, ते बी त्याला न सांगता लपून छपून. अगं पण हे कसं शक्य आहे? आता आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागल. हा माझा जावई रुद्रप्रताप गायकवाड, पोलीस ऑफिसर आहे. काकू तू पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघ, मी जरा आलीच. ऍक्च्युली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. खरंच थँक्यू. आज बरं झालं तुम्ही वेळेत तो चुडा घेऊन आला, नाहीतर कार्यक्रमाचा खोळंबाच झाला असता. हे काहीच का बोलत नाहीयेत?
श्रावणी काय चाललंय? काय झालं? श्रावणी, तुम्ही माझ्या होणाऱ्या बायको आहात ना, आणि असं असून सुद्धा तुम्ही एका परपुरुषाशी गप्पा मारताय. मला ना नाही आवडत आहे. त्यामुळे इथून पुढे कुठल्याही परपुरुषाशी प्लीज बोलू नका. मला ना थोडं इनसिक्युअर फील होतं. आय होप तुम्ही समजत घ्या. ऍक्च्युली मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. हे बघा, मला अशी उलट उत्तरं अजिबात आवडत नाही. चला चला चला. यांनी रुद्र सरांचा हात पकडायची हिंमत कशी काय केली? हिंमत कशी झाली तुमची त्यांचा हात पकडायची? सोडा हात. कालपासूनही सरदारची एक शब्दही बोललेली नाही आणि आज चक्क त्यांनी रुद्र सरांचा हात पकडला. श्रावणी, कसला विचार करतेस? रुद्र सरांचा ना? हो काकू, मला ना त्यांचं वागणं जरा विचित्रच वाटतंय. सकाळी खोलीत मेहंदी काय बघत होते, आता मगाशी माझा हात सुद्धा पकडला. मला काही कळत नाही ते असं का वागतायत. सॉरी. एस फॉर शुभंकर का? हे काय करताय? मी हे सगळं पाहिलं होतं श्रावणी. मलाही सगळं विचित्रच वाटतंय. श्रावणी, तू एकदा हे सगळं भैयासाहेबांच्या कानावर घालावंच असं मला वाटतंय. बरोबर आहे तुझं. मी बोलते बाबांशी.